नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मी विषयतज्ञ श्री दिलीप सटराम शेवाळे, ठाणे महानगरपालिका URC 2। आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल विषयातील पृथ्वीचे अंतरंग हा पाठ अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण सूर्यमालेतील 8 ग्रहांपैकी पृथ्वी या ग्रहावरती राहतो। तर पृथ्वी हा ग्रह सजीव सृष्टीसाठी अनुकूल असा ग्रह आहे, कारण या ठिकाणी सजीव सृष्टीला जे आवश्यक घटक आहेत म्हणजे पाणी, ऑक्सिजन किंवा इतर जे काही अनुकूल घटक आहेत ते पृथ्वीवरतीच आहेत। आणि मग म्हणूनच आपण 8 ग्रहांपैकी पृथ्वी या ग्रहावरती सजीव सृष्टी आढळते। आता आपण पृथ्वी या ग्रहावरती राहतो म्हणजे नक्की कोणत्या भागावरती राहतो? तर पृथ्वी या ग्रहावरती आपण पृथ्वीच्या भूपृष्ठावर राहतो। म्हणजेच आपण ज्या भूपृष्ठावर राहतो त्या भूपृष्ठावरती अनेक निसर्गनिर्मित घटक आणि मानवनिर्मित घटक आपल्या साध्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसतात। मग निसर्गनिर्मित घटक कोणते आहेत? तर पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्याखोऱ्या, नद्या, वनस्पती, सजीव सृष्टी ह्या सगळ्या निसर्गनिर्मित घटक आहेत। तर मानवनिर्मित घटक कोणते आहेत? तर कारखाने आहेत, इमारती आहेत, रस्ते आहेत, कालवे आहेत, धरणे आहेत, हे सगळे मानवनिर्मित घटक आहेत। तर निसर्गनिर्मित घटक आणि मानवनिर्मित घटक हे आपल्याला आपल्या साध्या डोळ्याने सुद्धा आपल्या अवतीभोवती सभोवताली दिसतात। पण विद्यार्थी मित्रांनो, कधी असा विचार केलाय का की आपण ज्या भूपृष्ठावर राहतो, ज्या जमिनीवर राहतो, त्या जमिनीच्या खाली म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये काय असेल बरे? पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे अंतरंगामध्ये काय आहे याविषयी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु त्या अगोदर मागच्या इयत्तेत आपण जे काही शिकलो ते थोडंसं आपण आठवूया। मागच्या इयत्तेत काय आपण शिकलो? तर भूकंप, ज्वालामुखी, खडकांचे विविध प्रकार हे आपण मागच्या इयत्तेत अभ्यासले। आता भूकंप म्हणजेच काय? तर जमिनीला खालून हादरे बसतात, त्यानंतर जमीन फाटते, जमिनीला भेगा पडतात, रस्ते खचतात, झाडे पडतात, घरं इमारती पडतात आणि अशा पद्धतीने जोराचा आवाज देखील येतो। हे आपण मागच्या इयत्तेत भूकंप अभ्यासलेला आहे। त्याचप्रमाणे ज्वालामुखी, खडकांचे प्रकार हे देखील पाहिलेले आहेत। मग आता ज्वालामुखीमध्ये ज्या वेळेला ज्वालामुखी होतो त्यावेळेला अनेक पदार्थ ज्वालामुखीतून बाहेर पडतात। त्याच्यामध्ये लावा रस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, धूलिकण आहेत, राख आहे। हे सगळे पदार्थ कसे आहेत बरे? तर काही द्रव स्वरूपात आहेत, काही वायू स्वरूपात आहेत, काही स्थायू किंवा घन स्वरूपात आहेत। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे पदार्थ द्रवरूप, घनरूप, वायुरूप अशा वेगवेगळ्या अवस्थेतील पदार्थ या भूकंपाद्वारे भूपृष्ठावरती येतात। मग ते कोणत्या स्वरूपाचे असतात? थंड की उष्ण असतात? तर हे सगळे पदार्थ अतिशय उष्ण स्वरूपाचे असतात। ज्या वेळेला ज्वालामुखीतून लावारस बाहेर पडतो त्यावेळेला तो लावारस काही काळानंतर थंड होतो आणि मग त्याच्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात। हे आपण मागच्या इयत्तेत अभ्यासलेले आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की या सगळ्या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या मागे काहीतरी कारण आहे। जमिनीमध्ये म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काहीतरी हालचाली घडतात, वेगवेगळ्या प्रकारे घटना घडत असतात आणि ते जे काही वेगवेगळे प्रकार घडत असतात ते आपण इथे एका प्रयोगाद्वारे आपण पाहणार आहोत। की आपण सुरुवातीला तुम्ही काय करा की एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्या आणि ते गॅसवरती गरम करत ठेवा। उकळी आल्यानंतर ते दूध जे आहे
ते दूध तुम्ही काय करा, थंड करायला ठेवा, त्याच्यावरती झाकण ठेवा आणि 10-15 मिनिटांनी त्याचं निरीक्षण करा. त्याच्यावरचं झाकण काढा, तुम्हाला झाकणावरती पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील आणि त्या दुधावरती एक जाडसर पदार्थ जमलेला दिसेल. या जाडसर पदार्थाला स्पर्श करून पहा, त्याला आपण साई म्हणतो. तर त्याला स्पर्श केल्यानंतर तो थोडा तुम्हाला गरम जाणवेल. त्याचं तुमच्या घरामध्ये जर तापमापक असेल तर त्याचं तुम्ही काय करायचं आहे, तापमान मोजायचं आहे. त्याच्यानंतर तो काय करायचं आहे, चमच्याने हळूच बाजूला करा जाडसर पदार्थ आणि मग आतमध्ये जो द्रवरूप दूध असेल त्याचं निरीक्षण करा, त्याचंही तापमान घ्या. तुम्हाला दुधाचं तापमान वरचा जो जाडसर पदार्थ होता म्हणजे साई होती त्याच्यापेक्षा जास्त दिसेल. म्हणजेच दूध हा अजूनही द्रव अवस्थेत आहे आणि उष्ण आहे. आणखीन एक आपण असाच प्रयोग करणार आहोत. तुम्ही नेहमीच अंडी पाहिलेली असतील किंवा खाल्लेली देखील असतील काही जणांनी. तर उकडलेलं अंड, एक तुम्ही अंड घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये साधारण 10-12 मिनिटं उकळवायचं आहे. त्याच्यानंतर ते अंड तुम्ही पाण्यातून बाजूला करा आणि ते अंड त्याला स्पर्श करून बघा. थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी आणखीन ते थंड होईल, मग पुन्हा त्याला स्पर्श करून बघा. तापमापकाने त्याचं तापमान मोजून बघा. नंतर त्या अंड्यावरचा जो काही कवच असतो, हा कवच तुम्ही बाजूला करायचा आहे. आता हा जो कवच आहे वरचा, हा अगोदर थंड झालेला आहे, परंतु जर आतमध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर आतील अंडा जो आहे, जो दुसरा लेअर आहे, दुसरा थर आहे अंड्यातला, तो मात्र अजूनही गरम आहे. त्याचं पण तापमान मोजून बघा. त्यानंतर दुसरा जो थर आहे तो देखील तुम्ही बाजूला केल्यानंतर आणखीन एक तुम्हाला तिसरा थर अंड्यामध्ये दिसेल. तोही थर त्याच्यापेक्षा उष्ण असेल. म्हणून तुम्ही तिन्ही थराचं तापमान इथे तपासून पाहायचं आहे आणि तिन्ही तापमानाची नोंद घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे 3 थर दिसत आहेत, 1, 2, 3, या तिन्ही थराचं तापमान वेगवेगळं होतं. पृथ्वीच्या निर्मितीच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलेलं असावं की आपण जे हे आता काही 2 प्रयोग पाहिले त्याच्यामध्ये ज्या आपण वस्तू घेतलेल्या होत्या, जे पदार्थ घेतलेले होते, ते वरून अगोदर थंड झाले आणि मग हळूहळू आतमध्ये केंद्राकडे थंड होत गेले. पृथ्वीच्या बाबतीतही असंच झालं. ज्या वेळेला पृथ्वीची निर्मिती झाली, जवळजवळ 460 कोटी वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली. 2 मोठ्या ताऱ्यांच्या अपघातातून प्रचंड अशा ठिणग्या अवकाशात उडाल्या आणि तिथेच स्थिरावल्या. काही काळानंतर पृथ्वी हा ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता तो वायू रूपात होता अगोदर, नंतर हळूहळू तो द्रव रूपात आला आणि द्रव रूपातून त्याला वरचा जो काही भाग होता तो हळूहळू थंड होत गेला आणि घनरूप प्राप्त झाले. म्हणजेच पृथ्वी वरच्या भागाकडून केंद्रकाकडे थंड होत गेली. परंतु जरी असं असलं तरी देखील पृथ्वी अद्याप केंद्रापर्यंत पूर्ण थंड झालेली नाही. हे काही शास्त्रज्ञांनी अभ्यास करून त्याच्या विविध ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार पृथ्वीच्या आतील भागाचे 3 विभाग आपल्याला दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा अशा प्रकारचे 3 भाग दाखवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा एक पृथ्वी गोल म्हणजे पृथ्वीची प्रतिकृती आहे. हा मी क्ले पासून बनवलेला आहे. आता एक तुम्ही साधारण कल्पना करा, आपल्या मनामध्ये कल्पना करून ठेवा की आपण पृथ्वीच्या या टोकापासून विरुद्ध दिशेला पृथ्वीच्या मध्यभागातून प्रवास करू शकतो का, किंवा आतून खणत जाऊन दुसऱ्या बाजूला निघू शकतो का. तर एक तुम्ही इमॅजिन करून ठेवा, स्वतःच्या मनामध्ये एक कल्पना तयार करून ठेवा. याचं उत्तर तुम्हाला शेवटी पाठ झाल्यानंतर मिळेल. तर अशा पद्धतीने हा जो काही पृथ्वीचा अंतरंग आहे याचा अभ्यास करण्यासाठी
भूगर्भशास्त्रज्ञांनी काही पद्धतींचा अभ्यास केला, कारण पृथ्वीच्या अंतरंगाचे निरीक्षण करणे अद्याप कोणालाही शक्य झालेलं नाही. म्हणून भूगर्भशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ. आता ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ कोणते असतात? तर लाव्हारस असतो, वेगवेगळे वायू असतात, वाफ असते, हे सगळे उष्ण स्वरूपात असतात. तर आणखीन जो दुसरा प्रकार आहे तो तापमान. आपण जसं जमिनीच्या खोलवरती जाऊ तसं तापमान पृथ्वीचं वाढत जातं, याचाही अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. त्यानंतर घनता. घनता म्हणजेच काय? एक तुम्ही लाकडाचा ठोकळा घ्या आणि एक लोखंडाचा तेवढ्याच आकाराचा ठोकळा घ्या, दोघांचाही आकार सेम असेल आणि दोघांचंही तुम्ही वजन करून बघा. लाकडाच्या ठोकळ्याचा वजन हा लोखंडाच्या ठोकळ्यापेक्षा कमी असेल. का बरं असं घडलं? तर दोघांच्या जे काही घनता आहे या घनतेमध्ये फरक आहे. म्हणजेच आकारमान आणि वस्तुमान याचा गुणोत्तर म्हणजे घनता. त्यानंतर गुरुत्वाकर्षण बल. आता गुरुत्वाकर्षणाचा शोध हा न्यूटन याने लावलेला आहे. कोणतीही वस्तू जर वरून सोडली तर ती पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित केली जाते किंवा आकर्षित होते. म्हणजे अवकाशातून आलेली वस्तू किंवा वरून टाकलेली वस्तू ही पृथ्वीच्या केंद्रकाकडेच खेचली जाते. या गुरुत्वाकर्षण बलाचा देखील अभ्यास भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यानंतर जो दाब आहे या दाबाचा देखील अभ्यास भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि भूकंप लहरींची दिशा व वेग. अनेक ठिकाणी वर्षभरात भूकंप होत असतात आणि हे भूकंप होत असताना त्या भूकंप लहरी ज्या संपूर्ण जमिनीमध्ये निर्माण होतात, त्या लहरींची दिशा आणि त्यांचा वेग याचा देखील अभ्यास भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यानंतर भूकवचाचा अभ्यास करण्यासाठी खोलवरती काही इंधन विहिरी किंवा इंधन छिद्रे पाडलेले आहेत आणि हे इंधन छिद्रे पाडून त्याच्याद्वारे देखील त्या ठिकाणी असणारे जे काही खडकांचे प्रकार आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. अशा सगळ्या पद्धतींचा अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञांनी काही अनुमान काढलेले आहेत आणि पृथ्वीच्या अंतरंगाच्या बाबतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे 3 विभाग केलेले आहेत. आता हे 3 जे विभाग आहेत, हा पृथ्वीगोल आहे आणि या पृथ्वीगोलामध्ये जे काही 3 विभाग सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा. मग भूकवचामध्ये आणखीन 2 उपविभाग पडतात. त्यानंतर जो दुसरा भाग आहे प्रावरण, त्याच्यामध्येही 2 उपविभाग पडतात आणि गाभा याचे देखील 2 उपविभाग पडतात. तर हा जो काही पृथ्वीगोलाची प्रतिकृती आहे त्याच्यामध्ये बरोबर मध्यभागी म्हणजे 0 अक्षवृत्तावरती, त्यालाच आपण विषुववृत्त म्हणतो, तर बरोबर पृथ्वीचे 2 भाग मध्ये आपण केलेले आहेत. हे 2 भाग केल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीची एक पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती दिसते. या आकृतीमध्ये बघा, इथे वरील जो निळ्या रंगाचा भाग आहे, हा निळ्या रंगाचा भाग म्हणजे भूकवचाचा भाग आहे, याला भूकवच असे म्हणतात. त्यानंतर भूकवचाच्या खाली जो दुसरा भाग आहे याला प्रावरण म्हणतात आणि जो आतील भाग आहे लाल रंगाचा याला गाभा म्हणतात. असे 3 विभाग अंतरंगाचे केलेले आहेत. आता या अंतरंगातील 3 विभागांचे पुन्हा 2 विभाग होतात. प्रत्येकी 2 उपविभाग आहेत. त्याच्यामध्ये हा जो काही भूकवच आहे याचा खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे 2 उपविभाग पडतात. त्यानंतर प्रावरण आहे, त्याचा उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 उपविभाग पडतात. आणि गाभ्याचा अंतर्गाभा आणि बाह्य गाभा असे 2 उपविभाग पडतात. आता इथे आपण पुन्हा याला जर उभा छेद घेतला, या प्रतिकृतीचा जर आपण उभा छेद घेतला तर आपल्याला
केंद्रापासून ते भूपृष्ठापर्यंत भूकवचापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने एक छेद दिसेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भाग आहेत भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 विभाग आपल्याला दिसतील. त्यानंतर आता हे जे 3 विभाग आहेत, इथेही मी आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये हा जो वरचा भाग आहे हा भूकवचाचा भाग आहे. त्यानंतर इथून जो इथपर्यंत आहे हा प्रावरणाचा भाग आहे आणि हा गाभ्याचा भाग आहे. मात्र हे 3 विभाग शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहे असले तरी त्याचे जे काही घटक आहेत त्या घटकानुसार किंवा पृथ्वीच्या जसं खोल जावं तशी घनता वाढत जाते आणि ती घनता वाढत जात असतानाच त्या घनतेनुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 विभाग इथे दाखवलेले आहेत. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की वरून खाली म्हणजे सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. तुम्ही एखादा ॲल्युमिनियमचा पातेला उचलून बघा आणि एखादा लोखंडाचा पातेला उचलून बघा किंवा एखादी वस्तू ॲल्युमिनियमची वस्तू उचलून बघा आणि लोखंडाची वस्तू उचलून बघा. तुम्हाला काय जाणवेल की ॲल्युमिनियमची वस्तू ही लोखंडापेक्षा हलकी आहे. याचाच अर्थ जसं खोल जावं तसं घनता वाढत जाते. हे जे 3 भाग केलेले आहेत या 3 भागामध्ये एक विलगता दाखवलेली आहे. तापमान आणि घनतेनुसार प्रत्येक भागाची विलगता इथे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. त्याच्यातला खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे जे काही 2 भाग आहेत भूकवचाचे, याच्यातली जी घनतेतील विलगता आहे ही विलगता शोधून काढण्याचं काम कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने केलेलं आहे आणि म्हणून त्याला कॉन्रॅड विलगता असे म्हणतात. त्याच्यानंतर भूकवच आणि प्रावरण याच्या घनतेतील जी विलगता आहे ही विलगता शोधून काढण्याचं काम मोहोर-व्हिसिक यांनी शोधून काढलेले आहे आणि म्हणून त्याला मोह विलगता असे म्हणतात. तर प्रावरण आणि गाभा या 2 विभागातील जी काही घनतेतील फरक आहे याचा शोध गटेनबर्ग यांनी लावलेला आहे आणि म्हणून त्याला गटेनबर्ग विलगता असे म्हणतात. अशा पद्धतीने पृथ्वीच्या अंतरंगातील घनतेनुसार पृथ्वीचे 3 विभाग आपल्याला अभ्यासायला इथे दिलेले आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर जो वरचा थर आहे भूकवचाचा त्याचा अभ्यास करूया. भूकवचाच्या जो वरचा पृथ्वीच्या वरचा जो पहिला थर आहे हा भूकवच म्हणतो आपण याला. तर भूकवच हा सगळ्यात अगोदर थंड आणि कठीण बनला, घनरूप झाला, यालाच आपण भूकवच म्हणतो. तर हा जो भूकवच आहे याची जाडी सरासरी जर जाडी पाहिली आपण तर त्याची 30 ते 35 किलोमीटर पर्यंत त्याची सरासरी जाडी आहे. परंतु पर्वत श्रेणी खाली जी जाडी आहे ती पर्वत श्रेणी खालची जाडी जी आहे ती 45 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. तर सागर तळाखाली जी जाडी आहे ती जाडी मात्र 10 किलोमीटर पेक्षा कमी आहे. आपण इथे एक आकृती पाहूया. इथं भूकवच दिलेला आहे. या भूकवचामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की वरची जी पर्वताकडची बाजू आहे ती पर्वताकडे पर्वताची उंची आणि त्याच्या खाली असणारी भूकवचाची उंची याच्यामुळे तेथील जी उंची आहे किंवा जमिनीची जाडी आहे भूकवचाची ती जास्त आहे. 40 किलोमीटर पेक्षा 45 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. परंतु जी मध्य भाग आहे, खंड आहे, त्या खंडाची जाडी मात्र 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. तर सागराच्या तळाखाली म्हणजे सागर हा खोल असतो आणि त्याच्या तळाखाली जो काही कवच असतो तो पातळ असतो, मग त्याची जाडी 10 किलोमीटर पेक्षा कमी आहे. आता या भूकवचाचे 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये खंडीय कवच आणि महासागरीय कवच. मग खंडीय कवच जो आहे तो जमिनीखालील जो भाग आहे त्याला आपण खंडीय कवच असे म्हणतो. या खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या संयुगाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून पूर्वी त्याला सियाल असे देखील म्हणायचे. तर याची सरासरी जाडी ही 30 किलोमीटर एवढी असते. तर घनता मात्र
त्याची 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी असते. तर याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट हा खडक सापडतो. आता याच्यानंतर जो दुसरा भाग आहे भूकवचाचा तो म्हणजे महासागरीय कवच. तर महासागरीय कवचामध्ये प्रामुख्याने सिलिका आणि मॅग्नेशियम यांचं संयुग सापडतं, म्हणून त्याला पूर्वी सायमा असे देखील म्हणायचे. तर हा समुद्राच्या खालील जो भाग आहे हा महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. याची जी काही जाडी असते ती जाडी 7 ते 10 किलोमीटर एवढी असते आणि याची घनता मात्र 2.9 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी असते. या महासागरीय कवचामध्ये बेसाल्ट आणि गॅब्रो या 2 प्रकारचे खडक सापडतात. आता भूकवचानंतर जो दुसरा पिवळ्या रंगाचा भाग दिसतोय हा म्हणजे प्रावरण. म्हणजे भूकवचाच्या खाली 45 किलोमीटर पासून ते 2870 किलोमीटर पर्यंत, म्हणजे या भूकवचाच्या खालून ते 2870 किलोमीटर 40 किलोमीटर पासून आपल्याला प्रावरणाचा भाग दिसतो. आणि या प्रावरणामध्ये जवळजवळ भरपूर प्रमाणात शिलारस कोट्या असतात आणि या शिलारस कोट्या सतत प्रवाही असतात. हा जो प्रावरण आहे उच्च प्रावरण हा सतत प्रवाही असतो आणि प्रवाही असल्यामुळे आणि शिलारस कोट्या सतत जमिनीला भूकवचाला धडक देत असतात, त्याच्यातून भूकंप आणि ज्वालामुखी होत असतात. कधी कधी ते शिलारस जमिनीच्या बाहेर देखील पडतात आणि म्हणून याला दुर्बल आवरण असे देखील म्हणतात. मग दुर्बल आवरण म्हणजेच काय, तर तिथे भूकंप प्रणव क्षेत्र जास्त आहे आणि म्हणून त्याला दुर्बल आवरण असे म्हणतात. आता जसं आपण जमिनीच्या किंवा भूकवचाच्या खाली जाऊ केंद्रकाकडे तसे त्याचं तापमान पृथ्वीचं वाढत जातं. इथलं तापमान हे 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते आणि इथली घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी आहे. आणि त्याच्यानंतर जो त्याच्या खालचा भाग आहे हा निम्न प्रावरण. म्हणजे प्रावरणाचे 2 भाग आहेत. वरचा जो आहे हा उच्च प्रावरण आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो निम्न प्रावरण आहे. या निम्न प्रावरणाची घनता मात्र दाब वाढल्यामुळे आणखीन 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी आहे. आता त्यानंतर या प्रावरणामध्ये समोर तुम्हाला स्क्रीनवर आकृती दिसत आहे, तीच आकृती आपल्याला इथे फळ्यावरती पण आपण दाखवलेली आहे. आता जो काही प्रावरण आहे त्या प्रावरणाच्या खाली केंद्रापर्यंतचा जो भाग आहे हा सगळा गाभा क्षेत्राचा भाग आहे. प्रावरणाच्या खाली 2900 ते 5100 किलोमीटर पर्यंत हा बाह्य गाभा आणि 5150 ते 6371 म्हणजे केंद्रकापर्यंत हा आंतरगाभा. म्हणजे जवळजवळ 2900 पासून ते 6371 केंद्रकापर्यंत गाभ्याचा भाग आहे. आणि या गाभ्याच्या भागामध्ये गाभ्याचे पुन्हा 2 भाग पडतात, एक आंतरगाभा आणि दुसरा बाह्य गाभा. तर जो बाह्य गाभा आहे हा बाह्य गाभा 2900 ते 5100 एवढी त्याची जाडी आहे आणि या बाह्य गाभ्यामध्ये सतत हालचाली होत असतात, कारण तो द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे. याचा जो तापमान आहे ते 5000 डिग्री सेल्सिअस एवढं याचं तापमान आहे. आणि याच्यातून ज्या काही भूकंप लहरी आहेत या भूकंप लहरी 2 प्रकारच्या असतात, एक प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. परंतु गाभा क्षेत्रातून ज्या वेळेला भूकवचामध्ये भूकंप होतात त्याच्या ज्या लहरी आहेत त्या गाभा क्षेत्रातून प्रवेश करतात, परंतु दुय्यम लहरी ज्या आहेत त्या मात्र गाभा क्षेत्रातून प्रवेश करू शकत नाहीत. दुय्यम लहरी तिथेच शोषल्या जातात, मात्र प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या तिथून प्रवास करतात, परंतु त्या मंद स्वरूपाच्या होतात. इथे एक आलेख तुम्हाला दाखवलेला आहे बघा, तुमच्या स्क्रीनवरती किंवा पुस्तकात पहा, तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे.
त्याच्यामध्ये जो काही भूकंप लहरींचा वेग आहे आणि मार्ग आहे तो मार्ग दाखवलेला आहे. दुय्यम लहरी आणि प्राथमिक लहरी, ज्या वेळेला भूपृष्ठावरती भूकंप होतात त्यावेळेला ज्या प्राथमिक लहरी आहेत त्या लहरी मात्र अगदी शेवटपर्यंत म्हणजे गाभ्यापर्यंत गेलेल्या आहेत, त्यांचा वक्र दाखवलेला आहे. परंतु दुय्यम लहरी या गाभा क्षेत्राशी जाऊन लुप्त झालेल्या आहेत, म्हणजे नष्ट झालेल्या आहेत, त्या गाभा क्षेत्रात, बाह्य गाभा क्षेत्रात शोषल्या जातात. आता हा जो काही पृथ्वीचा बाह्य गाभा आहे, हा बाह्य गाभा प्रवाही असतो. कारण याचं जे तापमान आहे ते बाह्य गाभ्याचं तापमान आणि आंतरगाभ्याचं तापमान याच्यात खूप फरक आहे. आणि बाह्य गाभ्यामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि या दोन्हीच्या तापमानातील फरकामुळे इथे ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे वरच्या दिशेला प्रवाह निर्माण होत असतात. आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याच्यामध्ये भोवऱ्याप्रमाणे एक गती प्राप्त होते. आणि हे सर्पिल भोवऱ्याप्रमाणे जी गती प्राप्त होते याच्यामध्ये विद्युत निर्मिती होते. विद्युत निर्मिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि हे क्षेत्र पृथ्वीच्या अंतरंगापासून ते पृथ्वीच्या भूकवचाच्या बाहेर तपांबर स्थितांबर च्या पलीकडे वरपर्यंत हा चुंबकीय क्षेत्र तयार होत असतो. आणि म्हणूनच पृथ्वीला भूजनित्र देखील म्हणतात. जनित्र म्हणजेच काय, तर ज्या वेळेला वीज निर्मित केली जाते, विद्युत निर्मिती होते, त्यावेळेला वेगवेगळ्या स्त्रोतांमार्फत टर्बाईन फिरवले जातात आणि टर्बाईनद्वारे विद्युत निर्मिती करणारा जो यंत्र असतो त्याला जनित्र म्हणतात. तो जनित्र फिरवला जातो आणि हा जनित्र फिरल्यानंतर बाहेरच्या बाजूला किंवा त्याच्या भोवती जो चुंबकीय क्षेत्र असतो त्या चुंबकीय क्षेत्रातील जो काही विभवांतर तयार होतं त्याच्यामुळे विद्युत निर्मिती होत असते. तर अशाच पद्धतीची विद्युत निर्मिती पृथ्वीच्या स्वतःच्या परिवलनामुळे निर्माण होत असते आणि म्हणून पृथ्वीला भूजनित्र असंही म्हणतात. हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या केंद्रकापासून ते बाहेर वातावरणाच्या बाहेर पर्यंत असतं. इथे आपल्याला दुसरी आकृती दाखवलेली आहे. याच्यामध्ये पहा, पृथ्वीच्या सभोवती हे चुंबकीय क्षेत्र आपल्याला आढळतं. म्हणून सूर्यापासून येणारे जे काही सौर वात आहेत किंवा अतिनील किरणं आहेत या किरणांपासून पृथ्वीच्या वातावरणाचं संरक्षण केलं जातं. त्याचप्रमाणे पृथ्वी एक चुंबक आहे आणि हे चुंबक आपल्याला या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर पृथ्वीच्या गाभ्यापैकी बाह्य गाभ्याच्या खाली केंद्रकापर्यंत म्हणजे 5150 ते 6371 किलोमीटर हा जो काही भाग आहे हा अंतर्गाभ्याचा भाग आहे. ह्या अंतर्गाभ्याची जी काही घनता आहे ती घनता 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजेच जसं आपण खोलवरती गेलो तशी पृथ्वीची घनता वाढत गेली. म्हणजे एखादी वस्तू जर पृष्ठभागापासून केंद्रकाकडे नेली तर तिचा वजन पृष्ठभागावर जेवढा असेल त्याच्यापेक्षा 6 पटीने केंद्रापाशी गेल्यानंतर वाढत जाईल. तर अशा पद्धतीने हा जो काही अंतर्गाभा आहे याचं तापमान 6000 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढं तापमान आहे तेवढंच तापमान पृथ्वीच्या केंद्राचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की एक कल्पना करून घ्या की जो आपली पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या या भागापासून विरुद्ध दिशेला आपण मधून प्रवास करू शकतो का, तर याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे मध्यभागातून प्रवास करू शकत नाही. कारण सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढं तापमान आहे तेवढंच तापमान पृथ्वीच्या अंतर्भागात आहे, म्हणजे 6000 डिग्री सेल्सिअस. तुम्ही जर उकळत्या पाण्याचं तापमान पाहिलं असेल ते 100 डिग्री सेल्सिअस आहे, तरी त्याचा चटका आपल्याला एवढ्या जोरात लागतो. तर 6000 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी किती तीव्र उष्णता असेल याचा तुम्हाला अंदाज येईल. म्हणजेच
आपण पृथ्वीच्या या भागापासून त्या भागापर्यंत आपण आतून प्रवास करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एक सांगेन की 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन. जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच काय, तर जगातील सर्व लोकांना आपल्या पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी समजावी म्हणून जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. उचलून भार तुमचा थकली वसुंधरा, भारे प्रदूषणाचे आता पुरे करा. जलवायू भ्रष्ट झाले अतिरेक आवरा, दिनी आजच्या तरी रे संकल्प हा धरा. कोणता संकल्प धरायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मनुष्याची गरज भागवण्याचं काम पृथ्वी करते. सगळ्या गरजा मनुष्याच्या पृथ्वी भागवत आहे, परंतु जी मनुष्याला हाव लागलेली आहे ही हाव कधीही पूर्ण होऊ शकत नाही, त्याचं समाधान कधीही होऊ शकत नाही. अयोग्य राहणीमान आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण याच्यामुळे पृथ्वीचे अतोनात नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असतानाच पृथ्वीचे जे काही प्रदूषण आहे हे प्रदूषण थांबवण्याची गरज आहे. आणि म्हणून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या ग्रहावरती राहतो, ज्या पृथ्वीवरती राहतो त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव करून देणं हे या जागतिक वसुंधरा दिनामागचं उद्दिष्ट आहे. म्हणून जे काही तापमान वाढलेले आहे, जे काही प्रदूषण होत आहे ते प्रदूषण थांबवण्यासाठी प्रत्येकाने एक संकल्प करा आणि स्वतःपासूनच सुरुवात करा. कारण पृथ्वीचं तापमान वाढले आणि हे तापमान वाढल्यामुळे काय होतंय, गेल्या वर्षी चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ 2020 ला. या वर्षी 2021 ला तौक्ते चक्रीवादळ आलं. ढगफुटी होत आहे. 2 दिवसापूर्वी ढगफुटी झाल्या आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं. समुद्राचं पाणी जमिनीवरती येऊ लागलेलं आहे. हिमालयातील बर्फ वितळू लागलेला आहे. भूस्खलन होत आहे. या सगळ्या गोष्टी का होत आहेत, तर तापमानातील जो काही पृथ्वीच्या वाढ झालेला आहे त्या तापमानवाढीमुळे अशा प्रकारच्या अनेक घटना होत आहेत आणि त्याच्यात अनेक प्रकारचा जे मनुष्यहानी, जीवितहानी आणि आर्थिक हानी देखील होत आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने या दिवशी संकल्प करायचा आहे की प्रत्येकाने एक तरी झाड लावला पाहिजे आणि तो नुसता लावून चालणार नाही, तर तो जगवला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली तर पुन्हा एकदा पृथ्वी पुन्हा आपल्या चांगल्या वातावरण निर्मितीसाठी तयार होईल आणि प्रदूषण थांबवल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सजीव सृष्टीसाठी अनुकूल असं वातावरण तयार होईल. आणि म्हणून मित्रांनो, जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. तुम्ही पण आज संकल्प करा आणि प्रत्येकाने एक झाड लावा. धन्यवाद.